पाहता रेस क्षेत्रात 100 बडकर एक दिग्गज असे कोण बैल रेसला आलेत. पुशेगाव रेसमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या रेस क्षेत्रातील लोकांना आव्हान असते. अटीतटीची लढत असते आणि इथली लोकसंख्या जर पाहिली, किती गाड्या आल्यात, 4 व्हीलर किती बैल आल्यात, किती लोकसंख्या पाहायला आली, तर महाराष्ट्रात ही एकमेव रेस अशी आहे की हिच्या एवढे लोक कुठल्याच रेसला जमत नाहीत किंवा एवढे बैल कुठल्याच रेसला येत नाहीत. पाहू शकता. आणि हा समोरचा बैल आहे तो बकासूरचा डुप्लिकेट आहे. पाहू शकता, सेम बकासूर सारखा दिसतोय. 2000 पेक्षा जास्त बैल आलेले आहेत. आपण सगळ्यांची मुलाखत घेऊ शकत नाही किंवा सगळेच बैलांचे नाव पत्ते विचारू शकत नाही, परंतु एक क्षणचित्र म्हणून आपण, तुम्ही रेस क्षेत्रात काम करताय त्यांनी पाहून घ्या कशा प्रकारची बैल आहे ती. बैल पाहून तुम्ही ओळखू शकता की हा बैल कुठला आहे, कसा आहे. सगळ्याच बैलांचे आपण नाव पत्ते नाही विचारू शकत. 2000 पेक्षा जास्त निश्चितच बैल आलेले असणार आहेत. पाहू शकता गटपास झालेल्यांवर असे नंबर असत आहेत. पुशेगाव शर्यत असे आहे, इथं चांगल्या शर्यत क्षेत्रातील लोकांचा घाम आणि बैलांचा कस निघतोय. पुशेगावमध्ये गटपास जरी झालं तर त्यांना शर्यत जिंकल्यासारखा आनंद आहे सर्वसामान्य यात्रेवरची. कुठल्या गावचं आहे हा? गट पास झालेले बघू शकता अशा प्रकारे. कुठले हा? इंग्रज. मालकाचं नाव सुजल ड्रायव्हर. आणेवाडी टोल नाका म्हणतात तो. वाळवा तालुक्यात 82 मध्ये गटपास झाला. नवीन लोक भरपूर उतरलेले आहेत. पाहू शकता. प्रत्येक बैलाची मुलाखत घेऊ शकत नाही, इतके बैल आहेत. दिवस थोडा आहे. गटपास झालेले बैल आहेत. पाहू शकता. काय नाव मावळातलं बैलाचं? माखन. काच नाव? गोटोडेचा का गोटोडे फाट्यावचा? मालकाचं नाव? जयराम खांडेकर. आणि खानेकर. आणि बैलाचं नाव? हरण्या. पाहू शकता अशा प्रकारचे अनेक बैल आलेले आहेत. पाहू शकता सगळे ज्याला पाहण्यासाठी धडपडताय तो मथुरीत आहे. हा रेस क्षेत्रातील सगळ्यात आवडता आणि बिनजोडमध्ये 1 नंबरला असणारा टॉपचा 1001 मथुर. पाहू शकता मालक सावली सारखे बैलाच्या बरोबर आहेत पलीकडच्या साईडला. प्रत्येकाची इच्छा आहे मथुर बरोबर फोटो काढायचा. पाहू शकता प्रत्येकाला वाटतं बकासूर बरोबर मथुर बरोबर फोटो काढावा. पाहू शकता 53 नंबरला गटपास झालेला आहे. बैलाचं नाव काय? कुठल्या गावचा? गुरसळे. आपले हे माळशिरस गुरसळे. खटाव गुरसळे. मालक नाव? सौरभ जाधव. खटाव तालुक्यातलं गुरसळे. पाहू शकता जांभूळवाडीचा हिरा. पाहू शकता गटपास झाला. ह्याच्या जोडीला जांभूळवाडीचा हिरा आहे.
सुंदर कॉकटेल सारखा बैल आहे, चौकोनी बैल आहे, चारी पायाला समान आहे, मणक्याचा आकार चौकाचा आकार पाहू शकता, बैलाची नजर पाहू शकता। पाहू शकता इतर यात्रेत गटपास झालेला आहे 32 नंबरला। बरीचशी बैल जी गटपास होतात त्या मालकाला आत्मविश्वास येतो की आपला बैल पळू शकतोय, त्यामुळे ते पुढच्या रेसवर त्याला पहिल्यापेक्षा जास्त तयारीनिशी घेऊन जातात। मथुरचा मालक लघवीला चालले ते तरी सुद्धा लोक त्यांना फोटो काढायसाठी अडवते, ते जाऊन नाही ना, ते 10-10 15-15 बॉडीगार्ड लागते। ते बघा, माणूस उंचीनं लहान आहे, कर्तृत्वाने मोठा झाला। मथुर बैलाने नाव कमवून दिलं, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून दिली। पाहू शकता माणूस माणसाला आयुष्यातनं उठवतो, अनाथनं उठवतो, परंतु मुखजित्राभ हे माणसाला माणसात आणते, आणाव घालते। चांगले चांगल्याची उद्ध्वस्त झालेले आयुष्य एका एका जनावराने रांकीला लावलेले आहेत। 4 पायाचा माळा आहे, हारजीत होत असते पाहू शकता, परंतु माणसाला आत्मविश्वास येतो की पुष्यगावमध्ये माझा बैल ह्या बैलाच्या जोडीत पळाला, एवढा पळाला। आणि पुष्यगावमध्ये गटपास होणे म्हणजे इतर छोट्या मोठ्या यात्रेमध्ये रेसवर पहिला नंबर काढल्यासारखा आहे मित्रांनो। सातारा रोड मालक नाव उमेश चव्हाण, सातारा रोड। कुठल्या बैला बरोबर पळतोय हा? कडवाल्यांचा पळून आलाय, पळून आला, काय झालं असं पाहू शकता। घरचा आहे का घेतलेला आहे? घेतलेला आहे, असं। किती शर्यती जिंकला आतापर्यंत? 5-6 गुलाल आहेत। बिनजोडला काय मुंबईला असतो? आपल्या इथेच। बैलाचं नाव शंभू पाहू शकताय, नखऱ्या। कुठल्या गावचं आहेत? शिवथर। आपलं फलटण सातारा शिवथर। मालक नाव दोरा ड्रायव्हर शिवथर। काय झालं, पळून आलेत? कुठल्या गटात पळले? 71 मध्ये पळाला। दमले काय सगळे? शेरे बघा कालपासून आलेत, घरदार सोडून आलेत सगळे, जेवण नाही काय नाही, सगळे ऊन लागतंय म्हणून बसले, झोप नाही। बघा रेसचा नाद कसा असते, तेच म्हणलं घरदार सोडून कालपासून आले, जेवण नाही, ऊन लागतंय म्हणून सावलीला बसले, झोप नाही। ते कळतंय ना किती लांबून आलेत, किती दमून आलेत, किती 2-2, 3-3 दिवस झाले का घर सोडलेलं? काय पोरातल्या पोरात